इथं बसणाऱ्या मी प्रत्येक पोरीला सांगेल, समाजात फिरताना तुम्ही तुमच्या बापाची किंमत करा ग माझ्या सोनचिड्यांनो. घराच्या बाहेर निघताना अंग झाकेल अशी ओढणी घ्या, हातात बांगड्या घ्या, कंपाडी टिकली लावा. तुम्ही हिंदूंच्या घरातल्या पोरी आहात. एक जरी पोरगी चुकली तर तिच्या आईला आणि बापाला काय माती चाटावी लागते या समाजात. जा, एखादी पोरगी निघून गेली असेल त्यांच्या घरी जाऊन पहा, काय आघात होतो त्या आई आणि बापाच्या हृदयावरती. एक लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येकाचा आयुष्याचा दोरा तुटणार आहे. पण तुम्हाला सांगू, आयुष्याचा दोरा तुटत नाही तोपर्यंत ज्याने आपल्याला सुखात साथ दिली ना त्याला नका आठवा, पण ज्याने आपल्याला दुःखात साथ दिली ना त्याला जरूर आठवा. कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा, कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा. हमारे लिए जो मुश्किल में खड़ा वो भगवान से बड़ा होगा. ज्यानं आपल्याला गरिबीत साथ दिली ना त्याला आठवा. अरे काही लोकांना आयुष्य कळालं, काही लोकांना आयुष्य कळालंच नाही महाराज. काही माणसांनी आपल्या धर्मपत्नीत लक्ष्मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि काही नालायक लोक पत्ते खेळताना पत्त्यातल्या त्या राणीला रंडी म्हणतात. अरे ज्याला पत्त्यातली राणी समजली नाही तो घरच्या राणीला काय जीव लावेल, काय जीव लावेल. बाप म्हणून घरी जिवंत असताना जर धुड्याहून बाजार करताना जर एखादा बाप पोरांना खाऊ आणत नसेल ना तर त्याला बापाचं कर्तव्य निभवता नाही येत. जर घरी आई असेल तर आईला अर्धा किलो सफरचंद डाळिंब जो पोरगा घेऊन जात नसेल, काय मातृधर्म निभवला. मरत जा, मरा. पण एक सांगू, घाव रडेल तेव्हा रडेल. अरे न जाणे तुमचा आणि माझा आयुष्याचा दोरा केव्हा तुटून जाईल. आपल्यासाठी रडणारे तर कमवून जा, आपल्या आठवणी तर देऊन जा. जसं स्वराज्य आहे तसं स्वातंत्र्य भेटलं आपल्याला. माझे गुरुदेव सांगायचे, एक इतका सज्जन माणूस, इतका प्रेमी, ज्याला आयुष्य समजलं होतं, चेतन दादा. काय गुन्हा झाला त्या माणसाकडनं काही नाही, त्याला आता जे आपण संभाजीनगर म्हणतो औरंगाबादला जेलमध्ये ठेवून दिलं आणि सर्वच कैदी होते तिथं. थोडा राग बदलून टाका. आता त्याला जेलमध्ये ठेवून दिलं आणि जेल मग काय असं गोट्या बोऱ्या खेळणार जायला राहतच का. बेरट मातला बेरट, कोणी भाऊनं डोकं फोडेल, कोणी बापले टिचाडेल, कोणी काही नीचपणा करेल. आता सर्वच जेलमध्ये आणि त्या संभाजीनगरच्या जेलमध्ये त्यावेळेस 1947च्या कालखंडात राष्ट्रपतींचं फरमान निघालं आणि राष्ट्रपतींनी सांगितलं की मला कैद्यांना भेटायला जायचंय. आणि कैद्यांना भेटायचं आणि हादरलं प्रशासन, सर्व प्रशासन, कॉन्स्टेबल, शिपाई, PSI, DSP, सर्वेच्या सर्व त्या कैद्यांचे रावण्या करायचे. गुरुजी त्या कैद्यांना सांगायचे, दादा तुम्ही नेमन खावायला भेटत सांग्या बरं, तुम्ही नेमन टीप ठेल राहा सांग्या बरं, तुम्ही वन नेमन सांग्या बरं. आता त्या कैदी म्हणजे काय असा गरीब राहतस का. आमनाच गावले एक जवळ असा आकाजी लिहिल होतात, लुंगी लायसन पत्ता घेणारच पाहिजे डुकाल घ्या आणि तेवढा मग दार पडी गी आणि दाढ पडताच पडा त्या पत्ता घेणारच. मी त्या जवाईले बिन तो जवाई रावण्या करे, नाही ना दादा मी तर इथं पाहायला आलो होतो. ते PSI म्हणे टाक रे 370 भडव्याला. ओ बापरे, भडव्या आला सासरवाडी मा टाक. तो दुनियाना रावण्या करे. पोलिसांजवळ चालत नाही, त्यांना सर्व कायद्यात घ्यावं लागतं. आणि या सर्व बेरट मधला बेरट कैदी आणि त्या कैदीच ना त्या रावण्या करीत, दादा नेमन सांगे बरं, तुमले कालामुडी देतच बरं, तुमले नेमन देतच बरं. कैदी म्हणे ज्या अर्थी तुम्ही इथला लोटांगण घाली राहणार त्या अर्थी कोणीतरी तुम्हाला बाप जेल मा इराय ना. त्या म्हणजे असा गुन्हा थोडी राहत. आणि ठरल्याप्रमाणे सकाळी राष्ट्रपती आले. राष्ट्रपतींनी सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलं, हे मला का सांगावं लागतंय, एका माणसाला आयुष्य किती किमती मोल आहे, परिवार किती किमती मोल आहे.
आणि जसे राष्ट्रपती साहेब आले फरमान आदेश दिला की एकही कैद्याजवळ तुम्ही थांबायचं नाही, सर्व तुम्ही खुर्च्यांवर बसा, कैद्यांपर्यंत मी जाईल, त्यांची समस्या मी विचारेल. आणि बटात घाम फुटी घ्या, या कैदी काय सांगतोस मी काय नाही. आणि त्या कैदीसले पहिले रावण्याकरिता दादा निमन सांगच्या बरं, त्या कैदी म्हणे जे घडस तेच सांगसूत. तुम्ही कसा दंडाकडा काढता, खातो का रे, आम्ही गुरु खातस, तुम्ही जसा टिचाडतस तेच सांगसूत. त्या पोलिस म्हणे तुमले पटी ते सांगा भो, काल दिवटी आमले का तुम्हाला कपडा घाले आधी बट्ट पडे ना म्हणे आधी. आणि राष्ट्रपतींनी टेबल मांडला, खुर्चीवरनं उठले आणि पहिल्या कैद्याला विचारलं, सांगा तुमची समस्या काय, काय अडचण आहे तुम्हाला. आता ज्या कैद्याला विचारलं तो सांगायचा म्हणे राष्ट्रपती साहेब मी खाता घरना माणूस म्हणे, आमना घर गिलका दोडका असा घरच पिकतस, जेवढांगर घरच लायल रास, भाजीपाला साहेब मी दाखल पण शेती करणारा माणूस म्हणे, मी 2 इंचापर्यंत 4 इंचा लगून 5 इंचा लगून मेथीनी भाजी दे की, पण साहेब आमले मेथीन भाजी सांगतस म्हणजे डायरेक्ट घास गवतनी भाजी खावाडतस, डायरेक्ट घास गवत आडत एवढं तोडेल राहते थाटी मग आम्ही वय केलं म्हणे आई मेथी नाही साहेब, ती भाजी जर नाही खाती तर आमले डायरेक्ट सांगतस खातो का रे साहेब, मी रात दिन ना भाजीपाला मा केणारा माणूस, पण घास गवत सुद्धा असा आऊत ना बैल लागत खाई राहू म्हणे आठे, काही बी करा पण एवढं घास गवत नावाची मेथा का सांगतात नाही, त्यातले 2-2.5 फूट ना, पण सांगा ना साहेब. म्हणे फरमान मंजूर. लगेच सांगितलं या मुलाला मेथीची भाजी चांगली. दुसऱ्याला विचारलं तुमची समस्या काय, म्हणे साहेब मी नदी थडी गावना माणूस आहे, आम्ही जर इस्ता असं पडसाकडे बिगूत तरी संडासा डबा 3 पावशेर मसाला येतच म्हणे. साहेब मी इथला खाता करना माणूस, असा गली मैन बी फिरून म्हणे तरी कोणागर मसाला भाजी ना काय हुई बा वास, मी गली मैन वही केलेस म्हणे साहेब, मी इथला खाता करना माणूस म्हणे साहेब, पण याजवळ घास गवत खा वाढतस तर त्या घास गवतल्या असा उतरेल भाजी सांगत बुरबुडायला राहतस म्हणे, पण यासल्या तरी तुरी तर सांगा. मी बट्ट खासू म्हणे साहेब, मी बट्ट खाणारा बट्टावर येऊ म्हणे साहेब, काही बी करा पण भजे जराशा ही भाजीले तरण मिरण सांगा. फरमान तयार केले, उद्यापासनं तरी मिरी जरासं एकदम चालेल. तिसऱ्याला विचारलं तुमची समस्या काय, ऐ मांडीवर टकले रे, तू टकले आणि मी डेबरिया सारखी जोडी आपली, लोक तुला बी नाव ठेवती निमाले बी नाव ठेवती, तुला बारीक म्हणती निमाल जाडा म्हणती, तू या गाव मध्ये राहायचं मी गाव मध्ये निघ जासू, राहू दे पाहून जरा नांदू दे विठाला. तिसऱ्याला विचारलं तुमची समस्या काय, म्हणे साहेब मी नोकरीवाला ना पोऱ्या, मी 4 रूम झोपू, त्या रूम असा 4-4 कूलर आडा देवढा लायला राहत म्हणे, पण मी जसा जेल मागून साहेब मी ज्या खोलीमा झोपस म्हणे त्या खोलीमा असा फॅन लायले म्हणे साहेब, त्या फॅनवर ते डास म्हणे गंमत दखतस म्हणे, येण डोया लागणार का, मी जिथला बटन पाहू उभा तो तिथलाच गरा फिरस म्हणे साहेब, मी बटन सोडा का तो बी अंग सोड देस म्हणे साहेब. साहेब काही बी करा एवढा फॅन बदलवून टाका, फरमान मंजूर, फॅन बदलवून टाका. लगेच चौथ्याला विचारलं तुमची काय समस्या, म्हणे साहेब मला आठी येवाल 4 महिने होई घ्या, मला 4 महिनेपासून मी इथे म्हणे साहेब, पण यसने असा साबण दिले म्हणे साहेब मालेगाव डोश्या, तो कपडा बी घसडस म्हणे साहेब, मी त्यांना फेस बी होत नाही, कपडा दवायनात का मी म्हणा आंगले घसडस म्हणे साहेब, म्हणे आंगण्या कातड्या निघतीस पण तो साबणच बघ येत नाही साहेब, काही का वय ना यस ना का अंगना उरेल तुकडा देत ना म्हणे या, पण काही भी करा तेवढा देवाला लावा म्हणे मंजूर. एकाला विचारलं तुझी काय समस्या,
म्हणे साहेब मी अंग धुवस त्या पाणी मग शेपना जंतू पडेल राहतच म्हणे. चांगलं स्वच्छ पाणी. लगेच सांगितलं याला काल पण गरम पाणी दि देवानं, खार आल न कराल 2 जणीचे सांगीनं. पण एक सदग्रस्त असा लांब उभा होता. राष्ट्रपती साहेब त्याच्याजवळ गेले. हे जण आपल्या आपली समस्या सांगत होतं. कोणाला भाजी रे, कोणाला फॅन रे, कोणाला साबण रे. हे आयुष्य जगत होते आणि ज्याला आयुष्य कळालं होतं तो असा कोपऱ्याला थांबलेला होता. आणि राष्ट्रपती साहेब त्याच्याजवळ गेले. आणि राष्ट्रपती साहेब जसे गेले तसं राष्ट्रपतींनी विचारलं, दादा तुमच्या समस्या काय? राष्ट्रपती जसे जवळ गेले तसं त्यांनी प्रणाम केला. रामकृष्ण हरी जय हरी जय असेल ते. आणि राष्ट्रपती साहेबांना त्या माणसाने बोलायची सुरुवात केली. ज्याला परिवारासाठी जगायचं, ज्याला आयुष्याचा सुगंध दरवळायचा आहे, ज्याला आपल्या आयुष्याचा रंग खूप गोड करायचा आहे, त्या माणसाला एक एक क्षण परिवाराशिवाय जमत नाही महाराज. त्या माणसाने सांगितलं, साहेब तुम्ही राष्ट्रपती आहात, मी काय गुन्हा केला आणि नाही गुन्हा केला तो जाऊ द्या. मी असं कोणतं काम बाहेर राहून केलं असतं साहेब? मी अशी कोणती परीक्षा दिली असती की तिच्यात पास झालो असतो, किंवा असा कोणता प्रताप केला असता की मला राष्ट्रपती भेटायला आले असते? साहेब काय माझं भाग्य की संविधानातलं सर्वात उंच भूपद मला विचारते, सांगा तुमच्या समस्या काय? याला बुद्धीचं कौशल्य लागतं. ग्रेट. बुद्धीचे वैभव अन्य नोहे तुझे, एका केशवराजे सकळ. ज्याने केशवराजाला हृदयात ठेवलं त्याच्याबद्दल सांगितलं जातं, बुद्धीचा पालट धरारे काही न मागुता मनुष्य जन्म. एकदाच मनुष्य जन्म भेटणारे, एकदाच आयुष्याचा दोरा तुटणारे, पण काहींना कळाला नाही, काहींना कळाला. त्यांनी सांगितलं, साहेब मला काय शिक्षा झाली ते झाले जाऊ द्या, पण तुम्ही माझ्यासमोर मला विचारायला आलात हेच माझं मोठं भाग्य. आणि जर साहेब खरंच तुम्ही राष्ट्रपती असाल तर माझी समस्या ऐका ना साहेब. जाऊ द्या ताई ते पोरग घरी जाऊ द्या. साहेब माझी समस्या जर ऐकत असाल जर तुम्ही राष्ट्रपती असाल, विठाला साहेब जर तुम्ही खरंच राष्ट्रपती असाल आणि तुम्ही सर्वांना कोणाला जे लागतं ते देत आहे, जर साहेब तुम्ही मला देत असाल ना साहेब, मी काय गुन्हा केला नाही केला, कसं जेलमध्ये आलं तर जाऊ द्या ना, पण साहेब माझं आयुष्य आणि आयुष्याचा दोरा, मी रोज पांडुरंगाला विनंती करतोय की देवा माझा आयुष्याचा दोरा तोड, मला नको जगू देऊ. राष्ट्रपतींनी विचारलं, असं नर्वस का बोलताय? साहेब मी 6 महिन्यापासून जेलमध्ये आलो, काय खातो आम्ही कासाय असं, मला नाही इथं मेथी दिसली, नाही मला इथं भाजीला तरण दिसलं, माझ्या कपड्यांचा रंग आणि माझ्या शरीरावरती लावणाऱ्या साबणाचा सुगंध मला नाही कळला. साहेब 6 महिन्यापूर्वी जेव्हा जेलमधनं माझी कोर्टात सुनावणी झाली की तुम्हाला 15 वर्ष जेल भोगावी लागेल, जन्मठेप शिक्षा, साहेब कोर्टात माझा निर्णय झाला. माझं आयुष्य तर तेव्हाच वाटत होतं की देवा हिनवून घे, सोड, मला नाही जगायचं रे. पण साहेब मला 2 कॉन्स्टेबल असे घेऊन आले, मी कोर्टाच्या बाहेर पडलो आणि 2 कॉन्स्टेबलांच्या ताब्यात मला हातकड्यांमध्ये पाहिलं आणि काहीच मिनिटापूर्वी सुनावणी झाली होती, 15 वर्ष ठेप, जन्मठेप. साहेब ज्या क्षणी मी जेलमधनं बाहेर पडलो आणि 2 कॉन्स्टेबल मला हातकड्या घेऊन चालत होते, साहेब माझ्या पत्नीने जसं पाहिलं तशी धडकन जमिनीवर पडली, तिची दातखुडी बसली साहेब, तिची दातखुडी बसली साहेब. 2 कॉन्स्टेबल लेडीज गेल्या, तिच्या तोंडावर पाणी फिरवलं आणि मी पोलिसांना रिक्वेस्ट केली, मला आयुष्य कळत होतं. तिचा धडकन पडण्याचा आवाज माझ्या हृदयाचा ठाव मांडत होता.
मला असं वाटत होतं जमिनीला वाढ द्यावी, मी जमिनीत घुसून जाईल साहेब. मला हसता येत नव्हतं ना मला रडता येत नव्हतं. साहेब मी त्याच पोलिसांना रिक्वेस्ट केली की दादा मला पत्नीला भेटू देतात. साहेब माझ्या पत्नीच्या बाजूला माझी आंधळी आई होती, तिला ऐकू येत नाही. एक 12 वर्षाची पोरगी आणि एक 8 वर्षाची पोरगी अशी दुरून कंदीलच्या ज्योत सारखे मला पाहत होत्या. साहेब मी निघालो, माझ्या पोरी पडत पडत आल्या, मला बिलगल्या. माझा आयुष्याचा रंगच उडाला होता, माझं आयुष्यच खराब झालं होतं. पण माझी 8 वर्षाची ही चिमुकलीची पोरगी, तिला अजून 8 वर्षाचा रंग माहित नव्हता. ती जशी आली तशी माझ्या कमरेला लटकून सांगत होती, पप्पा माझ्या ट्युशनची फी भरायची, माझं दप्तर बाटलं, कधी घरी याल. साहेब माझी पोरगी बोलत होती पण हृदयावर करवत फिरवली जात होती. काय सांगू मी माझ्या पोरीला की तुझ्या पप्पांचा आयुष्याचा रंग आज जेल मध्ये बेटा. साहेब मी माझ्या मुलीच्या डोक्यावरनं हात फिरवला, सांगितलं येईल बेटा घरी. तेवढ्यात माझी 12 वर्षाची पोरगी बोलली, पप्पा माझी सायकल खराब झाली, मला शाळेत जायला खूप त्रास होतो, या ना पप्पा लवकर घरी. किती दिवस तुम्ही थांबाल. साहेब 12 वर्षाच्या पोरीला कळत होतं पण मी नजरेला नजर देऊ नाही शकत होतो. मी त्यांच्यासाठी घरात राहायला पाहिजे होतो, मी त्यांची हौस मौस करायला पाहिजे होती. पण साहेब कोणता गुन्हा झाला मलाच कळलं नाही. इथं बसणाऱ्या मी प्रत्येक पोरीला सांगेल, समाजात फिरताना तुम्ही तुमच्या बापाची किंमत करा ग माझ्या सोनचिड्यांनो. घराच्या बाहेर निघताना अंग झाकेल अशी ओढणी घ्या, हातात बांगड्या घ्या, कंपाडी टिकली लावा. तुम्ही हिंदूंच्या घरातल्या पोरी आहात. एक जरी पोरगी चुकली तर तिच्या आईला आणि बापाला काय माती चाटावी लागते या समाजात. जा एखादी पोरगी निघून गेली असेल त्यांच्या घरी जाऊन पहा, काय आघात होतो त्या आई आणि बापाच्या हृदयावरती. अगं तुमचं वय कमी आहे, तुम्हाला कळत नाही ग. परवाच आमच्या पाचोऱ्या तालुक्यात 16 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. अरे पहिले रामायणात शिकवलं जायचं की एक रावण होता, आता गल्ली परत रावण निर्माण झाले. कोणत्या कोणत्या रावणाशी झगडा. मी फक्त एकच भीक मागेल तुमच्या जवळ, जर तुम्ही टिकल्या हातात बांगड्या आणि तुमचं अंग झाकेल अशी ओढणी घेतली तो लोक तुमचा बलात्कार नाही सत्कार करतील. आणि मला या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीचा सत्कार होताना पाहायचंय, बलात्कार होताना नाही. अगं तुमचा बाप काय झुरणी पडतो तुमच्यासाठी. तो त्याच्या किन्या विकू शकतो, तो जमीन विकू शकतो. 23-24 वर्षाची घरातल्या पोरगीची जर अंगावरच्या फ्रॉकची इस्त्री जर गुंडी तुटली तर बाप स्वतःला कपडे घेत नाही, तो तुम्हाला सजवण्यात आणि शृंगार करण्यात वेडा होतो. आणि तुम्हाला बाप कळत नाही, तुम्हाला बापाचं महत्व नाही. आणि तो माणूस सांगत होता, साहेब माझ्या पोरी जणू काही राधा आहेत, जणू काही मीरा आहेत. आज राधा अष्टमी आहे. माझ्या घराघरातल्या राधांनो, पोरगी जन्माला येते ना बापाला खूप आनंद होतो. मी आभाग आहे, मला देवाने नाही पोरगी दिली. पण मी ज्याही घरी जातो जर एखादी मला मुलगी दिसली तर मी साक्षात तिच्यात नर्मदे मैयाचं रूप पाहतो. आणि खरंच नर्मदा मैयाने मला भरपूर दिलं. एक एक बाप एक एक पोरीसाठी तरसतो. साहेब माझ्या पोरी मला लटकत होत्या पण कळत नव्हतं साहेब मी काय करू. मुलींना बाजूला केला आणि जायला लागलो. साहेब मी 20 फूट लांब होतो, 20 फूट लांब होतो. साहेब माझ्या शरीराचा दुर्गंध होता का सुगंध होता मला कळालं नाही. पण माझी आंधळी आई, जिला ऐकू येत नाही, लहानपणी मला जिने जतन केलं, ती आई मला 20 फुटावरनं ओढकून सांगत होती, दादा
कितला रोज जा ना, कुठे झालो होता भाऊ? म्हणे गोया सरी घ्या. तू म्हणे गोयाला यापुरतं बी येत नाही. माझ्या आईला ऐकू येत नव्हतं ना साहेब. पण साहेब ती आईची माया होती. तिला माझ्या शरीराचा दुर्गंध का सुगंध आला. आई आई असते. ज्याची आई घरी वाट पाहते ना त्याला विचारा. इथं कल्पेश घ्या का, जय घ्या, अजय घ्या का, मी घ्या, आम्ही अशा अभागी ठरलो. आमचा बाप गेला महाराज. आम्ही आईच्या पदरात मोठी झालेली माणसं आहेत. आज त्यांना महाराष्ट्र डोक्यावर घेऊन असतोय. आज आम्हाला महाराष्ट्र डोक्यावर घेऊन लागतोय. ही फक्त ना फक्त आमच्या आईची कृपा आहे. ही फक्त आमच्या माय माऊलीची कृपा आहे. साहेब 20 फूट लांब माझी आई होती. आणि माझी आई सांगत होती, दादा येणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येक तरुण पोरांना, ज्येष्ठ माणसांना सांगेल, तुमचं वय कोणतंही राहू द्या, पण आपला आयुष्याचा दोरा बडकट असताना आपल्या आईचा आयुष्याचा दोरा तुटत नाही तोपर्यंत भलेच पंढरपूरला जाऊ नका, पण तिच्या सोबत जेवणाचा आनंद सोडू नका. जेव्हा तिच्या सोबत. तुमच्या आईला बीपी असेल, तुमच्या आईला शुगर असेल, तुमच्या आईला थायरॉइड असेल, फक्त वेळ द्या. सकाळ संध्याकाळ तिला विचारा. मी नारदाच्या गादीवरनं नर्मदा मैया सेवक हट्ट हसाने सांगतो, जो मुलगा आपल्या आईसोबत सकाळ संध्याकाळ जेवला ना, त्याच्या आईच्या सर्व गोड्या बंद होऊन जातील. फक्त माय तुमची वाट पाहते, तुमची. आणि काही काही पोरं 6-6 महिने घरात आईशी बोलत नाही. काही काही पोरं 1-1 वर्ष आईशी घरात बोलत नाही. अरे रोज आमचं गाडीचं टायर वन फिरतं. 15 वर्षापासून करेक्ट कार्यक्रम करतोय किरण दादा. असा एकही दिवस उगला नाही की घरी गाडी लागल्यानंतर पत्नीने दरवाजा उघडवला असेल. फर्स्ट इम्प्रेशन फक्त आई लगेच दरवाजा उघडवते. ती माय असते. ती रोज सांगते, तू थांबी जाईन तर काय यस घरी गेल्या गेल्या करते. जर माझी आई मला बोलत असेल ना, तर तुमची आई तुम्हाला बोलते. फक्त एक काम करा, तिचा आयुष्याचा दोरा तुटत नाही ना तोपर्यंत आपल्या मायबापांसोबत बसा, निरोप घ्या. पैसा सोबत नाही, धनसंपत्ती सोबत नाही, पण वस्त्रीमातली जर मायनी खाट चालली गई तर 33 कोटी देवतास पा डोकं ठेवा, एक बी देव प्रसन्न होणार नाही. फक्त वस्त्री पासली माय पा डोकं ठेवा, 33 कोटी देवता आपला घर पाणी पराली तीन. आई मायना पाय पातली ताकद ही कमवा. साहेब माझी आई बोलत होती पण हृदयावरनं करवत फिरत होती. पण तेवढ्यात माझी पत्नी आली. दातखुडी बसली होती तिची. भाग्यवान असतात ती माणसं की ज्यांना आईचं आणि पत्नीचं सहकार्य भेटतं. लाख पुण्य कमवा तेव्हा आई आणि पत्नी आपल्या सोबत सहकार्य करेल. जर आपल्या प्रारब्धात काही खोट असेल ना, आई आणि पत्नी घरात नाही नांदू देत. वाद विवाद आयुष्याच्या दोऱ्याची बडकटी करायची असेल तर साहेब माझ्या पत्नीने माझे असे हात धरले, मला सांगायचे, आहो तिकडे मुलींनी रडवलं, इकडे आई रडवते, मी कोणाजवळ रडावं? मी ऐकलं ना बाई, तुम्हाला 15 वर्ष सजा होणार आहे, तुम्ही जेलमध्ये. पण पहा, मी माझे अश्रू थांबवले. मी तुमच्यासाठी रडत नाही. मला तुमच्या अश्रूंची किंमत आहे. ज्या बाईला नवऱ्याचा चेहरा ओळखता आला, चेहऱ्यातले अभाव ओळखता आले, आणि ज्या बाईला नवऱ्याच्या चेहऱ्यावरच्या अभावाच्या क्रिया समजल्या, तिला धर्मपत्नी म्हणतात. आणि तुम्ही धर्मपत्नी आहात. तुम्ही नर्मदा आहात, तुम्ही सरस्वती आहात, तुम्ही गंगा यमुना जमुना आहात. साहेब माझ्या पत्नीनं असा हात धरला आणि माझी पत्नी सांगत होती, तुम्ही आईसाठी रडतायत ना, रडू नका आईसाठी. तुम्हाला असं वाटतं 15 वर्षात आईचं काय होईल नाही, काय नाही. मी तुम्हाला शब्द देते, पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगते,
जशी मी माझ्या जन्मदात्या आईची सेवा करेल ना, तशीच तुम्ही घरी येतात तोपर्यंत तुमच्या आईची सेवा करेल. एकही दिवस तुमच्या आईला रडवणार नाही. मी त्या मुद्द्यातनं विचार केला की जिचा नवरा 15 वर्ष जेलमध्ये जातोय आणि ती बाई सांगते की तुम्ही मायले मी मनी माय सारखा जीव लावसू, तुम्ही मायना डोळ्या मी नासरू नेऊ द्यावाव नाही. मला प्रश्न पडतो, खानदेशातल्या माई मावल्या हो, आपला नवरा जेल नाही. जी बाईनी 3 पावशेर तेल मध्ये दिवाळी करी, आपला नवरा 2700 रुपयानं तेल न डबं गरमा लई राय ना, इथल्या सुख सुविधा लई राय ना, तरी बी नवरान मायले आपण चंपाभर गरमा महत्व दि राय नव्हत नाही. हसण्याचा नाही, लाज वाटण्याचा विषय आहे. चंपाभर जो पोऱ्या सर्व कमाई राहिना, निर्वेशनी राहिना, तेल मायल नाही. मी या विचाराचा माणूस आहे. तुम्ही रोज महादेवाला पाणी टाका, पण महादेवावरती पाणी टाकल्यानंतर जर घरातली सासू रडत असेल आणि घरातला सासरा आत्महत्या करत असेल, घरातला सासरा पश्चाताप करत असेल, तर तुम्ही 100 टँकर महादेवावर पाणी टाका, 1 लोटानं सुद्धा पुण्य तुम्हाला पदरमा पडाव नाही. तुमचा आयुष्याचा दोरा बडकट असताना सासू आणि सासऱ्यांचा आयुष्याचा दोरा तुटत नाही तोपर्यंत एक करा. ती जेल मध्ये जाणारी बाई सांगत होती, तुम्ही मायले मी मनी माय सारखं वागसू. मी तुम्हाला सांगू, ज्या घरात सासू आणि सासऱ्यांची सेवा केली जाते, ज्या घरातली सून आपल्या सासूमध्ये रुक्माई पाहते, आपल्या सासऱ्यामध्ये पांडुरंग पाहते आणि घरच्या माणसात राम पाहते, अशा बाईला कोणत्याच महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही. फक्त एक काम करा. ही बाई इकडे काय सांगते, नवरा जेल मध्ये जातोय पण आत्मविश्वासाने सांगते, अगं तुमचा पती 2 पैसा कमी कमवत असेल, एवढ्या महागाईच्या काळात मुलींचे लग्न करणं, 2 पैसा जतन करणं, दवाखाना करणं, अफाट पैसा, महागाईच्या तडाख्यात तो कसं घर सांभाळतो, त्याच्या जीवाची जीव घेणी अवस्था नका करू. त्याच्या आयुष्याचा जर दोरा तुटला ना, घरात या धुडक्याला किंमत राहील, पण विधवा बाईला किंमत राहत नाही. समजून घ्या. त्याच माणसाने सांगितलं, साहेब जर तुम्ही राष्ट्रपती असाल, मी माझ्या मुलींचं दुखणं सांगितलं, मी माझ्या आईचं दुखणं सांगितलं, माझ्या पत्नीचं सांगितलं, साहेब तुम्ही यांना कोणाला मेथीची भाजी देतायत, कोणाला साबण देतात, कोणाला लाईट देतायत ना, मला फक्त घरी जाऊ द्या. माझी गरज माझ्या कुटुंबासाठी आहे. ज्या माणसाला कळलं की मला कुटुंबाची मला गरज आहे, तो माणूस मेला ना तर गाव रडवतो, पंचकृषी रडवते. तो माणूस सर्व गावाच्या हृदयात जागा निर्माण करतो. पण साहेब मला फक्त घरी जाऊ द्या, मला नाही थांब जाऊ द्या ना साहेब. राष्ट्रपतीने लगेच फरमान तयार केलं की या मुलाला कुटुंबासाठी घरी पाठवा. आणि राष्ट्रपतीने लगेच नवे कपडे बोलवले आणि घरी पाठवलं. त्याला आयुष्याच्या दोऱ्याची किंमत कळाली होती. त्याने रिक्वेस्ट केली, राष्ट्रपतींपासून गेला, पण ज्यांना फक्त जगायचं होतं आणि जिभेचे चोचले पाहायचे होते, त्या सर्व विचार करीत, अरे बापरे, आपण मेथीन भाजी मागी, आपण साबण मागा आणि डायरेक्ट घर चालला. एवढे कस काय किंमत, एवढं काय मागू येणे, असं काय सांगू. एक लक्षात ठेवा, राष्ट्रपती निमित्त आहे. या मंदिरातल्या पांडुरंगाजवळ सुद्धा तुम्ही हे सांगा की पांडुरंगा, माझा आयुष्याचा दोरा तुटत नाही तोपर्यंत मी निर्माता आहे, माझ्या निर्मितीचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे, मग आम्हाला घे बोलाव. हे सांगा. ज्यांना फक्त जिभेचे चोचले पाहायचे आहेत ना, त्या तरण मागतील, त्याचा रविवार गाजडतील, आका जीवनी का पत्ता घेतील. मालनी आबरून मी कोणले घाबरू. आखाजी सारखा सर घर बट्टा लोके जेवण वाट देखतस, आगारी टाकाना टाइम जात आणि काही खान बैली ना बैले मंदिरवर पत्ता घेतस. निर्लज्ज बाई वाट देखस, माय वाट देखस, कोणी भावनी पडतीत, कोणी बापनी पडतीत टाकानी नी अक्कल, पत्ता खेवानी अक्कल. आणि कस काय घर बार रडी.
तवाय घरवालाच आपली किंमत समजी. अरे ज्या माणसाने सर्वात त्याग करून जी पोरगी आपल्या पदरी बांधली ना, ती पोरगी फक्त नवऱ्यासोबत स्वप्न पाहते, दुसऱ्या देवासोबत सुद्धा स्वप्न पाहत नाही. आणि तिने सुद्धा हाऊस मौस होत नाही आपल्यावर. साहेब त्या राष्ट्रपतींनी काढलं, पण कौतुक कोणाला वाटलं? त्या जेल मधला रायल डंगरा, ज्या भाजी मागेत साबण मागेत. मग हीच वस्तुस्थिती चोखोबराय सांगतात. ज्यांनी फक्त जिभेचे चोचले आणि स्वतःना नंगानास करा, त्यांना टाकोनी पडती रांडापोरी. हे सूत्र शिकवताना चोखोबराय सांगतात, अभंगाचं दुसरं चरण. टाकोनी पडती माझ्या महेशने गोड गायन केलं. आमच्या अजूदादाने जोरात टाळी वाजत त्यांच्यासाठी.